दौंड तालुक्यातील यवतमधील परिस्थिती नियंत्रणात. सोशल मीडियावरील पोस्टवरून तोडफोड आणि जाळपोळ, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बाहेरील व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. अजित पवारांनी यवतमधील परिस्थितीचा घेतला आढावा. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका, अजित पवारांचं आवाहन. धनंजय मुंडेंसोबत कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबद्दल चर्चा नाही. मंत्रिपदासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही तिघे एकत्र ठरवू. मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा. आरोपींना लवकरात लवकर अटक करा, मनोज रांगेंची सरकारकडे मागणी. कुठं चौकोनाला तरफडू नका. तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका. पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका, असं म्हणत दादांनी खास शैलीत दिली कार्यकर्त्यांना तंबी. एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप. कोणालाही सोडणार नाही, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू. जिममध्ये चक्कर आली आणि तरुण जागेवर कोसळला. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर. 18 ऑगस्ट पासून होणार कामकाज सुरू. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला होणार लाभ. आणि बॉलिवूडच्या किंग खानची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली. जवान सिनेमासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुढील 10 दिवस फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून प्रत्यक्ष दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 गटात राडा झाला. दरम्यान यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं. बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी यवतमधील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक करण्यात आली. एका बांधकाम साईटवर 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई अंधेरी MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. कमलेश रायने याआधी 8 लाख रुपये घेतल्याची माहिती असून आज 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मेट्रो स्थानकाच्या नावावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला. मेट्रो स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असं नामकरण केल्यानं तीव्र निषेध करण्यात आला. मुंबईतील बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवर BMCने कारवाई केली. अनधिकृत फेरीवाले, स्टॉल, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यापाऱ्यावर गोळीबार झाला आणि यात 20 वर्षीय व्यापारी गंभीर जखमी झाला. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीत झुले आणि व्यायाम उपकरणं बसवल्यानं माजी महापौर प्रवीण शेट्टींनी संताप व्यक्त केला. यावेळी स्मशानभूमीत प्रवीण शेट्टींनी अनोखा आंदोलन करत पालिकेचा निषेध केला. इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत.
याच दिवशी ते संसद भवन इथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार होणाऱ्या शंका, मतदार याद्यांमधील अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला आणि कुणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही, बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मोठा रोष असल्यानं आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं. सध्या मंत्रिमंडळात दुसरा कोणता बदल होण्यासंदर्भात चर्चा नाहीये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मान्य आहे, मी नाराज नाही, मी खूप आनंदी आहे असं माणिकराव कोकाटे म्हणाले. भरडेंकडे खाते सोपवल्यानं त्यांना निश्चित न्याय मिळेल असं कोकाटे म्हणाले. फक्त खातं बदलून चालणार नाही, खातं बदललं म्हणजे कोकाटेंनी काहीही करण्याची त्यांना सूट आहे अशी टीका अनिल परब यांनी केली. आरोप असलेल्या मंत्र्यांवर राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनिल परबांनी केली. भाजप आणि शिंदेसोबत गेल्यानंतर अजितदादांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती, मात्र ग्रामीण भागातील मंत्री असला तरी तो जास्त न्याय देऊ शकेल आणि त्यामुळे मी त्यावेळी कृषी मंत्री होण्यास नकार दिल्याचं भुजबळांनी सांगितलं. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल मागणी केल्यानं लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. पुण्यात अजित पवारांना आपल्या भाषणातून फटकेबाजी करत आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना तंबी त्यांनी दिलेली आहे. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे काही चूक होऊ देऊ नका असा इशारा अजित पवारांनी दिला. धनंजय मुंडेंनी माझी 3दा भेट घेतली, मात्र भेटीत मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं फडणवीस यांनी सांगितलंय. मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असल्यास तिघं एकत्र बसून ठरवू असं फडणवीस म्हणाले. मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला. मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झालं. हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती होती. परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही, चोराने चोरीचा माल पोलिसांना दिला असं म्हणत अनिल परब यांनी गृहमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. सावली बारमध्ये डान्स बार सुरू होता हे सिद्ध झालंय, आता गृहराज्यमंत्र्यांची सुटका नाही असं अनिल परब म्हणाले. आतापर्यंत सावली बारवर 4 वेळा छापा पडला. मुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे दिलेत. मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवून गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं अनिल परब म्हणाले. मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठोयठोय करू नका असंही अजित पवार या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना म्हणाले. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी ठाण्यात बॅनरबाजी केली. बाप तो बाप रहेगा याचे बॅनर झळकले असून यातून शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी टोला लगावला. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे 10 प्रश्नांचे लेबल चिटकवलेला हार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं.